नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. मी अमोल देशमुख स्वागत करतो. आजचा व्हिडिओ कामगार भरती निरीक्षक पदाची फक्त माहिती देण्यासाठी नाही आहे. आज आपण अशा ह्या पदाबद्दल बोलणार आहोत ज्याच्या मागे हजारो कामगारांचं आयुष्य, त्यांचं घाम, त्यांचा हक्क, त्यांच्या कुटुंबाचं भविष्य जोडलेलं आहे. कामगार भरती निरीक्षक हे जे नाव आहे ना, हे ऐकायला साधं वाटतं, पण या पदामागे ना खूप मोठी जबाबदारी. कारण उद्या जर तुम्ही या खुर्चीवर बसलात तर फक्त फाईल तपासणारा अधिकारी म्हणून नाही, तर एक न्याय देणारा माणूस म्हणून समाज तुमच्याकडे पाहणार. एखाद्या गरीब कामगाराला जर महिन्याचा पगार मिळाला नाही तर तो तुमच्याकडे पाहणार आहे. एखाद्या महिलेला 7वा महिना चालू आहे पण तिला प्रसूतीच्या रजा जर नाही मिळाल्या तर ती तुमच्याकडे आदराने पाहणार आहे. माझा भाऊ माझ्यासाठी काहीतरी करू शकेल किंवा माझा भाऊ मला न्याय देईल असा अधिकारी तुमच्यात दिसेल. एखाद्या सुरक्षा रक्षकाला, एखाद्या सिक्युरिटी गार्डला 12-12 तास ड्युटी करून त्याला जर योग्य वेतन मिळत नसेल आणि त्याचं वेतन जर नाकारलं जात असेल तर त्यांच्या डोळ्यामध्ये तुमच्यासाठी अपेक्षा असते की साहेब मला न्याय देते. एखाद्या माथाडी कामगाराला जर मंडळाचा न्याय नाही मिळाला तर त्या दिवशी तो तुमच्याकडे आशेने पाहिजे आणि त्या दिवशी तुम्हाला या पदाची खरी ताकद समजेल. आज तुम्ही हे अभ्यास करता, नोट्स बनवता, कायदे वाचता, हे 50 कायदे आहेत, पण खरं सांगू का, हा अभ्यास फक्त परीक्षा पास होण्यासाठी नाही आहे. हा अभ्यास समाज समजून घेण्यासाठी आहे. कारण कामगार कायदे म्हणजे काही फक्त कलम नाही आहे, ती हजारो कुटुंबाच्या संघर्षाची कहाणी आहे. जेव्हा तुम्ही माथाडी कायदा, सामाजिक सुरक्षा संहिता असेल, आपलं औद्योगिक संबंध असेल, कारखाना फॅक्टरी ऍक्ट 1948 असेल, मिनिमम वेजेस ऍक्ट असेल, ठीक आहे, PSIC, बोनस ग्रॅज्युटी, हे सगळं शिकता तेव्हा तुम्ही फक्त काही पुस्तक वाचणार आहे का? नाही, तर तुम्ही कामगारांचं दुःख समजून घेणार आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या घरात आई वडील काम करतात, ठीक आहे, कोणाचे वडील बांधकामाचं काम करत असतात, कोणाची आई शेतात मजुरी काम करते, भाऊ सिक्युरिटी गार्डमध्ये आहे. त्यामुळे ही जी कलम आहे, हा जो अभ्यास आहे, हा अभ्यास तुमच्या भावना जागृत करणार. कारण ज्याला समाजातील दुःख वेदना समजतात ना, तोच खरा अधिकारी होऊ शकतो. आता या भरतीसाठी आपली ही स्पेशल कायदा सम्राट बॅच देखील आपण लॉन्च केलेली आहे. यामध्ये फक्त जर तुम्हाला स्पेशल जर बॅच घ्यायची असेल तर त्याच्यावरती ही 999 ची बॅच आहे. याच्यावरती डिस्काउंट पण आहे, 699 किंवा 499 किंवा मला नाही माहित तुम्हाला आता कधी तुम्ही व्हिडिओ पाहतात. तसंच पूर्ण विषयाची जर तुम्हाला तयारी करायची असेल तर पूर्ण विषयाच्या तयारीसाठी देखील एक दुसरी बॅच आहे. येऊया आता या पदासाठी तुम्हाला पात्रता काय. साधारणपणे पदवी लागते, ठीक आहे, पण खरं पाहिलं तर सरकारी परीक्षेमध्ये फक्त डिग्री उपयोगाची असते का? नाही, उपयोगाचा असतो तो तुमचा जिद्दीचा स्वभाव. कारण हुशार विद्यार्थी मागे पडतात पण परिस्थितीशी झगडणारा विद्यार्थी पुढे जातो. आज तुम्ही ज्या टेबलावर बसून अभ्यास करत आहात ना, त्याच टेबलावर उद्या तुमचं जॉईनिंग लेटर मिळेल तुम्हाला, पण त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. अनेक पोरांना वाटतं की आपल्याकडून हे होणार नाही, पण लक्षात ठेवा, इतिहासात श्रीमंताची पोरं प्रशासकीय अधिकारी नाही झाली, त्यांनी पद नाही मिळवलं. शेतकऱ्याचा मुलगाच अधिकारी होतो, हमालाचा पोरगा PSI होतो, चहावाल्याचा पोरगा मोठ्या पदावर जातो आणि बिरदेव सारखा मेंढ्या वळणारा पोरगा IAS मध्ये येतो. बघ, हे सगळं शक्य आहे. कारण तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं आहे ना, तर त्याच्यासाठी तुमची घरची परिस्थिती कशी आहे याच्याशी काही घेणं नसतं. तुमच्या डोळ्यात किती आग आहे, तुमच्या मनात किती जिद्द आहे त्याच्यावर आहे. उद्या जर तुम्ही निरीक्षक झाले तर तुमचं नेमकं काम काय असेल? सकाळी ऑफिसमध्ये गेल्यावर तुमच्या टेबलावरती अनेक फाईली असेल. कुठं कंपनी विरुद्ध तक्रार आलेली असणार आहे, कुठं कोणाचे पगार थकलेल्याची केस असणार आहे, कुठं सिक्युरिटी गार्ड असेल, त्यांना म्हणजे सुरक्षेचे साधनच नाहीये, कामगारांचे प्रश्न सगळे वेठेवर आहे. अशी माहिती जी आहे किंवा अशा फायली जी आहेत ना तुमच्या टेबलवर असणार. मग तुम्हाला कंपन्यांमध्ये जाऊन तपासणी करावं लागणार, रजिस्टर तपासावं लागतील, कामगारांचा पगार वेळेवर होतो का नाही, PSIC व्यवस्थित जमा होतं का नाही हे तपासावं लागेल. महिलांना जे कायद्याने जे सवलत दिलेली आहे, सूट दिलेली आहे, आरोग्य
सुरक्षा आणि पगाराच्या संदर्भात सगळं कारभार तुम्हाला करायचा आहे. अनेक वेळा तुमच्यावर प्रेशर पण टाकतील, दबाव पण येईल, फोन येतील, समझोता करून घ्या सर, मांडवली करून घ्या. पण त्यावेळी तुमचं व्यक्तिमत्व, तुमची प्रामाणिकपणा, आई वडिलांना दिलेले संस्कार कामाला येणार. अधिकारी होणं सोपं आहे, पण प्रामाणिक अधिकारी आहे असं टिकून राहणं अवघड आहे. आता या पदासाठी भरपूर विद्यार्थ्यांनी विचारलं होतं की सर या पदासाठी नेमकं काय काय काम करावं लागतं, काय काय नाही. ते तर आता कामाचं तर स्वरूप थोडंफार सांगितलं. याच्यामध्ये माथाडी मंडळ असेल, सुरक्षा रक्षक मंडळ असेल, यांच्या संबंधित देखील तुम्हाला काम करताना म्हणजे हजारो लोकांशी तुमचा संबंध येईल. बाजार समितीतील हमाल असतील, गोदामातील काही कामगार असतील, दिवसभर उन्हातान्हात काम करणारे लोक, त्यांच्यासोबत तुमचा संपर्क आहे. रात्र रात्र जागून सुरक्षा रक्षकाचं काम करणारे सिक्युरिटी गार्ड असतील आणि त्यांचे प्रश्न सोडवताना तुम्हाला असं जाणवेल की सरकारी ही जे पद आहे हे फक्त पगार देणारं पद नाही, तर हे पद म्हणजे समाजासाठी काहीतरी काम करणारं जबाबदारीचं पद आहे. तुम्ही एखाद्या माथाडी कामगाराला जो दिवसभर माथ्यानं काहीतरी उज वाहून नेण्याचं काम करतो, त्याला जर हक्क मिळवून दिला ना, तर त्याच्या घरात रात्री चूल पेटा. तुम्ही एखाद्या सिक्युरिटी गार्डला जर न्याय दिला तर त्याच्या पोराचं शिक्षण थांबणार नाही. म्हणून या पदाची किंमत फक्त सरकारी वजनात नाहीये, तर लोकांच्या आयुष्यात बदल घडवण्याची ही ताकद तुमच्यात येईल. आता अनेक पोरांनी मला विचारलं की सर या पदासाठी ड्रेस असतो का, पोलिसासारखा ठराविक ड्रेस आहे का, युनिफॉर्म आहे का. तर या पदासाठी काही तुम्हाला ठराविक असा युनिफॉर्म नाही, पण तुमचा पोशाख, तुमचं व्यक्तिमत्व, तुमचा कॉन्फिडन्स, तुमचा आत्मविश्वास हाच तुमचा खरा ड्रेस आहे. कारण अधिकारी ओळखला जातो तो त्याच्या चालण्यावरून, त्याच्या बोलण्यावरून, त्याच्या निर्णय घेण्याच्या पद्धतीवरून, त्याच्या विचारांच्या उंचीवरून आणि बारीक गोष्टी खोलवर जाऊन तपासण्याच्या त्या ॲबिलिटीवरून. जेव्हा एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही तपासण्यासाठी जाल ना, तेव्हा लोकांनी तुमच्याकडे पाहूनच म्हटलं पाहिजे की मोठे साहेब आहेत बरं, आणि त्यांना विश्वास वाटला पाहिजे. अधिकार हा आवाज मोठा करून येत नसतो, तो तुमच्या व्यक्तिमत्वातून दिसला पाहिजे. या पदासाठी पगार पण भरपूर आहे, भत्ते भरपूर आहेत. DATA आहे, HRA आहे, TA आहे, ठीक आहे, इतरही सगळे बरेचसे भत्ते आहे. एकदम स्टेबल लाईफ जगू शकता, स्थिर उत्पन्न आहे, समाजात मान मिळतो, घरामध्ये तुमची रिस्पेक्ट राहते. पण खरंच समाधान कुठे माहिती आहे का? जेव्हा तुमचे आई वडील इतरांसमोर म्हणतील ना, अभिमानाने सांगतील की माझा पोरगा सरकारी अधिकारी, आणि या एका वाक्यासाठी विद्यार्थी रात्र रात्र अभ्यास करतात. अनेक पोरं मोबाईल बाजूला ठेवून अभ्यास करतात, स्वतःच्या इच्छा मारून पुस्तक विकत घेतात, कारण त्यांना माहित असतं की आजची ही मेहनत, आजच्या या मेहनतीमुळे माझं उद्याचं आयुष्य बदलणार आहे. आईबापांना पोटाला चिमटा देऊन तुम्हाला इथपर्यंत जे घडवलं ना, त्याची परतफेड करण्यासाठी पुरा अभ्यास करतात. तुम्हाला तेच लक्षात धरून करायचं. नॉर्मल ॲव्हरेज लोक नेहमी मागे राहणार. मी नेहमी सांगतो, ॲव्हरेज मास्टर लोकांचं काही खरं आहे का? ॲव्हरेज पोरांचं काही खरं आहे का? ॲव्हरेज लोकांची जिंदगी ॲव्हरेजच राहणार आहे. तुम्हाला जर एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनायचं असेल, तर तुम्हाला स्पेशल बनायचं असेल, तर तुम्हाला त्याच पद्धतीने अभ्यास करावाच लागणार. नाही तर तुमचं आयुष्य आणि तुमच्या आयुष्याबद्दलच्या तक्रारी कधीच कमी होणार. या पदासाठी प्रमोशन जर बोलायचं झालं तर तुमचा अनुभव, तुमच्या कामाची गुणवत्ता याच्यावर आणि जे विभागीय प्रमोशन होत असतं त्याच्यानुसार तुम्हाला पुढे बढती मिळते. जसं तुमचं प्रमोशन वाढेल तसं तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील, पगार वाढेल, अधिकार वाढतील आणि वरच्या पदावर जाण्याची तुम्हाला संधी मिळेल. पण खरं प्रमोशन तेव्हाच मिळतं जेव्हा एखादा गरीब माणूस, गरीब कामगार तुम्हाला मनापासून आशीर्वाद देईल, त्यावेळेस खरं प्रमोशन. पगारानं तुम्ही श्रीमंत होणार, पण आशीर्वादानं मोठे होणार. हा अभ्यास करताना याच्यामध्ये जवळपास 50 कायदे आहे. हा अभ्यास करताना तुम्हाला कंटाळा येईल, कायदे अवघड वाटेल,
इतर लोक मेसेज करतील, फिरायला जातील, रील्सवरती त्यांचं आयुष्य किती चांगलं आहे ते सांगतील, दाखवतील, तर तुम्ही पुस्तकात डोकं घालून बसलेला असाल. लक्षात ठेवा, आजची मेहनत तुमची उद्याची ताकद बनणार. आईवडिलांनी परिस्थितीशी आयुष्यभर झगडून लढून तुम्हाला इथपर्यंत आणलंय. त्यांनी कधी हार मानली का? तुम्ही जर हार मानली तर त्यांनी हार मानली. आजपासून मोबाईल बाजूला ठेवून अभ्यास करणं हे तुमचं काम आहे. हा, मोबाईल बाजूला ठेवून अभ्यास करणं तुम्हाला अवघड वाटेल, ओझं वाटेल, पण उद्याच्या अपयशाचं ओझं घेऊन जगणं हे त्याच्यापेक्षा कठीण. म्हणून अभ्यासाला लागा. तुमची परीक्षा इथून पुढे 45 ते 60 दिवसात किंवा 65 ते 75 दिवसात होईल. ज्या दिवशी तुमचे फॉर्म भरायला म्हणजे शेवटची तारीख असेल तिथून पुढे 45 ते 60 दिवसात तुमचे पेपर होईल. म्हणजे आजपासून जर गृहीत धरलं तर आपल्याकडे 70 ते 75 किंवा मॅक्सिमम खूप झालं तर 90 दिवस असेल. कारण 21 दिवस तुमचा फॉर्म भरायला आणि तिथून पुढे 60 दिवस जर किंवा 45 दिवस पकडले, 90 दिवस जर पकडले तर तुमचा फार वेळ वाया जाईल. तुम्ही इथून पुढे पकडून चाला की 2च महिने आहे. 50 प्रकारचे कायदे, रोज एक कायदा आपण करणार. आणि आज जी प्रत्येक कलम मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे किंवा तुम्ही वाचता किंवा अभ्यास करणार आहात, त्यामुळे उद्या कामगारांचा जीव वाचणार आहे. आपण PAPS शिकणार आहे. उद्या एखाद्या गरीब कुटुंबाला जर समजा एमर्जन्सीमध्ये मेडिकलची जर मदत लागली आणि ती जर तुम्ही मिळवून देऊ शकता, म्हणजे किती मोठं काम. आज आपण बोनस ऍक्ट शिकणार. उद्या कामगारांच्या मुलाचं शिक्षण चालू ठेवण्यासाठी मदत होईल. म्हणून अभ्यास फक्त मार्कासाठी नाही करायचा. जर तुम्ही निरीक्षक पदाची जबाबदारी समजून घेतली तर तुम्हाला अभ्यासाचं ओझं वाटणार नाही. कायदे पाठ करणारा पोरगा कदाचित परीक्षा पास करेल, पण कायद्यामागचं दुःख समजणारा कट ऑफ पार करेल. म्हणून आजपासून स्वतःला एक गोष्ट सांगा की बाबा मी फक्त नोकरीसाठी अभ्यास करतोय का हजारो कुटुंबाची जबाबदारी मला माझ्या खांद्यावर घ्यायची आहे याच्यासाठी अभ्यास करतो. जेव्हा सगळे झोपलेले असतील ना, अभ्यास करतात. स्वप्न पाहायला काय लागतं? अरे फुकटात स्वप्न, किंमतच नाही त्याची. गेलं ना त्याचं काहीच नाही ना, स्वप्न फुकट असतात. पण त्याच्यासाठी जी किंमत मोजावी लागते, तहान, भूक, झोप सगळं काही तुम्हाला बाजूला सोडावं लागणार आहे. मेहनत करावं लागणार आहे. आणि जो संयम, जिद्द, चिकाटी जे आहे ना, या सगळ्यांनी त्या स्वप्नाची, जे तुम्हाला फुकट पाहायला वाटतात ना, त्याची किंमत मोजावी लागते. सगळ्यांना जमत नाही. आज तुम्ही ज्या रूममध्ये, ज्या टेबलवर अभ्यास करता ना, तिथे शांतता आहे. पण उद्या त्याच रूममध्ये, त्याच खोलीमध्ये, त्याच टेबलवर तुमच्या विजयाचा जल्लोष होईल. आणि जे लोक तुम्हाला आज विचारतात ना की बाबा काय करतोय, तेच लोक तुम्हाला उद्या म्हणतील सारखा बाजूला साहेब आले. आणि त्या दिवशी तुम्हाला जाणवेल की आपला प्रत्येक संघर्ष काय होता आणि त्या संघर्षाची किंमत तुम्हाला त्या दिवशी कळेल. म्हणून आतापासूनच अभ्यास करा. मी हे म्हणत नाही की माझीच बॅच करा किंवा कोणाची, म्हणजे हे करा ज्यांचं कोणाचं तुम्हाला समजतं, कनेक्ट होतं, दर्जेदार क्वालिटीचं वाटतं. पैशाकडे पाहू नका. माझ्यापेक्षा काही मागवाले क्लास असतील चांगले, जर ते शिकवत असतील, असे आपण आयुष्यात किती कमवू शकतो. गेलेला वेळ येणार आहे का? नाही. निर्णय तुमचा आहे. आशा करतो 2 दिवस मी बाकीच्या याच्यावरती काही व्हिडिओ घेतले नाही, कारण या व्हिडिओसाठी मी तयारी करतो. आशा करतो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमच्या काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच. थांबतो. पुन्हा भेटूया. राम राम.